धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडलेला आहे. अक्षरशः अतिवृष्टी झालेली आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. अगदी सोयाबीन तर हाताशी आलेलं पीक जे आहे ते पूर्ण मातीमोल झालेलं आहे. मी आता धाराशिव तालुक्यातील गोपाळवाडी शिवारामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर ही एक सोयाबीनची शेती आहे आणि या ठिकाणी अक्षरशः आज देखील या जी पिकाला आहे ती तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर या सोयाबीन शेतामध्ये पाणी आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता शेतकरी हतबल झालेला परिस्थिती पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं शेतामध्ये हे जे गुडघाभर पाणी आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर अक्षरशः कर्ज काढून त्याचबरोबर या पिकाची जोपासना केलेली होती. मात्र आता हे पीक हातचं जातंय त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातलं हे जे पाणी आहे ते कुठेतरी मायबाप सरकारनं पाहावं, यासाठी आपण साम टीव्हीच्या माध्यमातून आज या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत या गावातील शेतकरी आहेत, आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. मला सांगा, इतकं मोठं नुकसान. रामचंद्र चव्हाण. मग महिना झाला पाऊस आहे का काय ही सोय नाही गेलं. पीक बी समजा गेलं आमचं. सरकारनं लगे तातकीनं पंचनामा न ग काय न ग लगेच लगे आम्हाला मदत देऊन तर आम्ही आत्महत्या करणार. किती नुकसान झालं तुमचं? लय नुकसान झालंय. काय साहेबीन हाय तूर गेली समजा गेलं काय आता राहिले. बाकीचं उत्पन्न काय असतंय. पाणी समजा पाणी बघा आता म्हणा प्रत्यक्ष पाणी आहे. काय काय नुकसान आहे? नुकसान म्हणजे मी समाधान भागवत होगले. 8 दिवस झालं पावसाचा इतका धमाकूळ घातलेला आहे की नदी नाल्या एक करून आमच्या शेतातली माती सुद्धा राहिलेली नाही आणि पूर्ण सोयाबीनचं पीक मातीत गेलेलं आहे. सरसंगट नुकसान भरपाई द्यावी सरकारनं. मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे आमचं. तुमचं काय नुकसान झालं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गेली 15 दिवस झालं सतत पाऊस चालू आहे. नाही 15 दिवस झालेच की. 15 दिवस झाले सतत पाऊस आणि सगळं संपूर्ण पिकं उद्ध्वस्त झालेले आहेत. तुमचं काय नुकसान झालं? काय सोयाबीन तूर उडीद मूग सगळं गेलेलंच आहे. आणि भरपूर प्रमाणात पाणी आहे ना शेतावर. नुकसान सगळं झालेलं आहे. ही अशी दाहकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक शेतकरी आपल्या सोबत आहेत. मला सांगा, काय नुकसान झालं? मी कुंडलिक रामलिंग भोगले बोलतो. 8-15 दिवस झालं पावसानं धुमाकूळ घातलेला आहे. मुख्यमंत्र्याला एवढं एकच सांगणं आहे माझं, प्रत्येकाचं कर्ज तर माफ तर करावंच लागेल सरकारला. कर्ज घेऊनच लोकांनी पेरणी केलेली आहे. आज 4 वर्ष झालं लगट धुमाकूळ पाऊस घालतोय पण सरकार आमच्याकडे कवा बघत नाही. आज हातातलं पीक चाललंय, उद्या कशात काय घ्यायचं काय करायचं ह्या सरकारचा मोऱ्या मला प्रश्न पडलाय. सरकारनं आमचं माय बाप आहे, त्यानं जर आमचं कर्ज माफन ह्याला 40-50 हजार रुपये हेक्टरी तर मदत केली तर काहीतरी शेतकरी आमचा हातबल होईल आणि शेतकऱ्याला मदत मिळणं ही काळाची गरज आहे. 4 वर्ष झालं असंच पाऊस धुमाकूळ घालतंय या धाराशिव जिल्ह्यात. म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे, ऊसाचा तर ऊस कुठंच खडा राहिलेला नाही, सगळा सफाई झालेला आहे. बँकेकडून कर्ज काढलेले लोकांनी, त्याच्यासाठी एवढंच म्हणणं आहे मला मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्री 8 दिवसाच्या आत मदत जाहीर करावी एवढीच विनंती आम्ही. नमस्कार. काय काय तुमचं काय नुकसान झालं? सोयाबीनचं पूर्ण आतोट्यात नुकसान. मी सिद्धेश्वर शेडबाजारगाव बोलतोय. या सोयाबीनचं एवढं आतोनात नुकसान झालेलं आहे की देवेंद्र फडणवीस सरकारला आमची एक कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर कुठला पंचनामा नको, कुठलं काही नको, सरसकट मदत शेतकऱ्यांना जाहीर करावी. आणि धाराशिव हा अतिवृष्टी झाल्यामुळं इतका पाऊस झालाय, सगळं सरकार सुद्धा बघतंय आणि आमच्या बांधावर कुठलाही अधिकारी येत नाहीये. आता तुम्ही मीडियावाल्यांनी साम टीव्हीनं तरी आमच्या शेतकऱ्याला वाचा फोडायचं काम केलं. एकही अधिकारी तलाठी ना कुणीही आमच्या बांधावर आलेलं नाही. पहिल्यांदा तुम्ही आमच्या गावात आलाव, मी मनापासून खरंच साम टीव्हीचं धन्यवाद मानतो आणि आमची व्यथाही फडणवीस सरकारला कळावी ही माझी कळकळीची विनंती आहे. नक्की या शेतकऱ्याच्या वेदना आहेत. अक्षरशः शेतकऱ्याची जी भाषा आहे त्यावरून सरकारनं बोध घेणं महत्वाचं. काय नुकसान झालं तुमचं? सोयाबीनचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं. सोयाबीन खराब झाल्या, सोयाबीन मध्ये पाणी साचले, शेंगा दिसतात पण टोटल शेंगा सगळ्या जे आज माल भरलेला असल्यामुळं माल टोटल सगळा डॅमेज झालेला आहे. माल सगळा मालात पाणी असल्यामुळे काही बघा पाणी, ह्याच्यात सगळ्या शेंगा ज्या आहेत त्या सगळ्या शेंगांना काहीच नाही, ह्या शेंगात काही राहिलेलं सगळं पू झालेलं आहे. तर शासनानं अति तातडीची पंचनामा करून काय जे असेल त्याचा पंचनामा करून अनुदान द्यावं. अनुदान देऊन शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी हीच शासनाला कळकळीची विनंती आहे. कारण आज ऊस पिकाचं बघायला गेलं, ऊस पिकावर रोग आहे मरणाचा. आज जरी ऊस उभा दिसत असला कोणाचा आडवा असेल तर प्रत्येक ऊसावर जर आज नुकसान झालं तुमचं? गावातलं 100% नुकसान झालेलं आहे. गावातलं पूर्ण पाऊस
इतक्या क्षमतेनं पडलाय की ती ह्याच्या आधी कधी 25 वर्षापासून सांगता येत नाही की इतका पाऊस आज झालाय. नक्की आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याच्या वेदना आहेत. अक्षरशः सोयाबीनचा जे आहे ती पूर्ण नासून ही सोयाबीन गेलेली आहे. गुडघाभर सोयाबीनमध्ये पाणी देखील आहे. त्यामुळे कुठेतरी मायबाप सरकारनं आम्हाला तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी जी आहे ते सर्व या परिसरातील शेतकरी करताना पाहायला मिळत आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.